नमस्कार मित्रांनो, मी मनीष गुरनुले. तुमचा मराठी हब या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं की तुम्ही थंबनेलवर बघला, आपण या व्हिडिओमध्ये इन्कम सर्टिफिकेट काढायचं शिकणार आहे, ते पण मोबाईलचा वापर करून. ही प्रोसिजर मी तुम्हाला पूर्ण मोबाईलमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण सुरू करूया. बघा, सर्वप्रथम इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणत्याही म्हणजे मोबाईलवर काढण्यासाठी आपल्याला पहिले ब्राउझर ओपन करावा लागेल. ठीक आहे, तर मी क्रोम ब्राउझर ओपन करतो. बघा, आपला क्रोम ब्राउझर नाही तर गुगलवरून केलं तरी चालते. ठीक आहे, मी मी इथे क्रोम ब्राउझर ओपन केलो. बघा, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे आपले सरकार. बघा, मी टाईप करतो आता आपले सरकार. आपले सरकार टाईप केल्यानंतर बघा इथं पहिलीच वेबसाईट येईल. म्हणजे आपले सरकार. ठीक आहे, ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं कोणते पण तुम्ही डॉक्युमेंट काढू शकता, जसं की इन्कम सर्टिफिकेट, डोमेसिल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ठीक आहे, म्हणजे जेवढे प्रमाणपत्र सरकार हे करतात ते पूर्ण आहे ना, याच्यावर तुम्ही काढू शकता आपले सरकारवर. मी जातो आता. बघा, आपले सरकारवर क्लिक करतो. आपले सरकारवर क्लिक केल्यानंतर त्याची ऑफिशियल वेबसाईटवर आपण इथं प्रवेश केले. बघा, इथं वेगवेगळी इथं जर तुम्ही ऑलरेडी अकाउंट बनवलेले असाल तर तुम्ही लॉग इन करू शकता, नाहीतर नवीन युजर असाल तर इथे तुम्ही रजिस्टर करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगा माझं अकाउंट बनलेलं आहे, तर तुम्हाला सांगण्यासाठी मी नवीन युजरवर क्लिक केलो. बघा, इथं दोन पद्धतीने तुम्हाला अकाउंट क्रिएट करता येते. एक ऑप्शन नंबर 1, याच्यावर म्हणजे मोबाईलवर OTP जाणार. OTP थ्रू तुमचं नाव वगैरे द्यावं लागेल, नंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल. दुसरं ऑप्शन आहे, तुम्हाला आहे ना पासपोर्ट व एक आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ तुम्हाला अपलोड करावे लागेल. बघा, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2मध्ये एवढाच फरक आहे की जर तुम्ही म्हणजे ऑप्शन 2चा वापर केला तर तुम्हाला नंतर ॲड्रेस प्रूफ तुमचं म्हणजे आयडेंटिटी प्रूफ द्यायची गरज नाही. जर तुम्ही याच्यानं पहिल्या ऑप्शननं क्रिएट केले तर तुम्हाला नंतर द्यावं लागेल. तर मी ऑप्शन 2चा यूज करून तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, ऑप्शन 2 सिलेक्ट करून आहे ना कोणकोणती माहिती भरल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी प्रूफ द्यावे लागेल. आयडेंटिटी प्रूफ दिल्यानंतर तुम्हाला नंतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट अप्लाय करायला तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ मागणार नाही. ठीक आहे, तर बघा मी ऑप्शन 2चा वापर केलो. इथं बघा तुम्हाला सॅल्युटेशन निवडायचं आहे. ठीक आहे, 18 वर्षाच्या वरचेच इथं अकाउंट क्रिएट होते. म्हणजे तुम्ही जर 18 वर्षाच्या खाली असाल तर तुम्ही तुमच्या बाबाचा हे करू शकते. बाबाचा, वडिलांचा म्हणजे तुमच्या बाबाचा अकाउंट क्रिएट करू शकते आणि तुमच्या बाबाचा पासपोर्ट, आधार कार्ड आणि राशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकतात. ठीक आहे, 18 वर्षाच्या खाली इथं अकाउंट क्रिएट होत नाही, लक्षात घ्या. जर तुम्ही 18 वर्ष प्लस असाल तरच अकाउंट तुमच्या नावाने क्रिएट करा, नाही तर तुमच्या वडिलांचा द्या. ठीक आहे, वडिलांचा देण्यासाठी बघा श्री तर तुम्ही सॉल्युटेशन निवडू शकता. बघा, इथं फुल नेम इंग्लिशमध्ये द्यायचं आहे, फुल नेम मराठीमध्ये द्यायचं आहे. फादर सॅल्युटेशन, परत फादरचा सॅल्युटेशन. ठीक आहे, इथं येत असेल फादरचाच द्यायचा आहे. फादरचा क्रिएट करतो, नंतर परत फादरचं नाव वगैरे म्हणजे त्यांचं फादरचं नाव फादरचा दिले असेल तर तुम्ही. ठीक आहे, फादरचं नाव तुम्हाला हे करायचं आहे. त्यांचा डेट ऑफ बर्थ इथं लिहायचा आहे, एज लिहायची आहे, नंतर जेंडर मेल आहे का फिमेल, नंतर इथं काय ऑक्युपेशन काय करतात, फार्मर आहे वगैरे काय. ठीक आहे, फार्मर असेल तर फार्मर. नंतर त्यांचा ॲड्रेस म्हणजे तुमचा ॲड्रेस पूर्ण लिहायचं, ॲड्रेस इन इंग्लिश, ॲड्रेस इन मराठी. ठीक आहे, नंतर मोबाईल नंबर देऊन तो सेंड OTP करायचं. OTP हे झाल्यानंतर OTP सबमिट करायचं. नंतर OTP झाल्यानंतर बघा युजर नेम तुम्हाला क्रिएट करायचा आहे. इथं युजर नेम तुम्ही कोणतं पण वापरू शकता. बघा, मी तुम्हाला सांगतो. इथं चेक अवेलेबिलिटीवर क्रिएट म्हणजे अवेलेबल असेल तर घ्यायचं, नाहीतर नाही घ्यायचं. युनिक क्रिएट करावं लागेल आपल्याला युजर नेम. ठीक आहे, महाराष्ट्र मी एक क्रिएट करून बघतो. ठीक आहे, असं कोणतं पण तुम्ही युजर नेम सिलेक्ट करू शकता. बघा, याच्यानंतर तुम्हाला ईमेल ID हे करायचं आहे, नंतर पासवर्ड. ईमेल ID नंतर पासवर्ड ठेवायचा. पासवर्ड बघा, पासवर्डचा बघा, अँड पासवर्ड लेंथ ॲटलीस्ट 7 कॅरेक्टर अँड मॅक्झिमम 20 कॅरेक्टर एक्झाम्पल.
ठीक आहे. आणि 0 to 9 आपल्याला आहे ना एक नंबर पण सिलेक्ट करायचा आहे. 7 ते 20 आपला पासवर्ड हे पाहिजेत. बघा इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, citizen@123. तुमचं नावाचं पण तुम्ही क्रिएट कर, तुमचं अनिल नाव असेल समजून घ्या, अनिल@123 असं पण हे करू शकता. बघा आता नंतर एक ना अपलोड फोटोग्राफ, आपल्याला रजिस्टर करतानाच फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, नंतर करण्याची जरूरत नाही आहे. फोटोग्राफ अपलोड करताना बघा काळजी घ्यायची काय, आपल्याला रुंदी त्याची 160 पिक्सल असायला पाहिजेत आणि त्याची एक ना उंची आहे ना 200 ते 212 पिक्सलमध्ये असायला पाहिजेत. ठीक आहे. बघा मी तुम्हाला वेबसाईटचं पण नाव सांगतो का, तुम्ही तिथं जाऊन तुम्ही असं करू शकता. बघा मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो बघा आपल्याला फोटो रिसाईज करण्यासाठी गुगलवर यायचं आहे आणि इथं सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे इमेज रिसायझर. काय टाईप करायचं आहे, इमेज रिसायझर. इमेज रिसायझर टाईप केल्यानंतर बघा आपली पहिलीच वेबसाईट येईल, इमेज रिसायझर. ठीक आहे. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा आता क्लिक केल्यानंतर ओपन होईल. बघा आता हे असं इंटरफेस दिसेल. बघा इथं आपल्याला सिलेक्ट इमेज करायचं, इथं सिलेक्ट इमेज करायचं आणि एक इमेज सिलेक्ट करायची. आता बघा मी करून दाखवतो तुम्हाला. बघा मी आता एक इमेज सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला. एक इमेज सिलेक्ट करतो मी. बघा ही किती, बघा तुम्हाला साईज पण दिसेल आता किती याची आहे. बघा ही सिलेक्ट झाली. रिसाईज बटनावर क्लिक करायचं. रिसाईज झाल्यानंतर बघा आपल्याला विथ हाईट याच्याची काही हे नाही, फोटोचा विथ किती पाहिजे बघून घ्यावं लागेल तर तुम्ही. ठीक आहे. विथ पाहिजेत 160 पाहिजेत आपल्याला आणि हाईट पाहिजेत 212 ते 210 हाईट पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर बघा माझी तेवढीच 160 विथ आणि हाईट 210 आणि KB आपल्याला पाहिजेत 5 ते 20 KB, म्हणजे मी 10 KB करतो. बघा मी 10 KB केल्यानंतर रिसाईज या बटनावर क्लिक करतो. रिसाईज केल्यानंतर आता बघा होत आहे रिसाईज आपली. ठीक आहे. बघा प्रोसेसमध्ये चाललं आहे. बघा झालं. बघा ओरिजिनल 1465 डायमेन्शन होती आणि 1919ची होती आणि साईज बघा 1.3 MB होता. आता आउटपुट बघा 160 आणि 210 आणि हे असे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. बघा आता डाउनलोड होते. बघा फाईल डाउनलोड होईल. ठीक आहे. असं तुम्ही फोटो रिसाईज करून इथे अपलोड करू शकता. नंतर आता बघा आयडेंटिटी प्रूफमध्ये साईज महत्त्वाची नाही आहे, पण काय साईज महत्त्वाची नाही, पण त्याचा एक ना रेशो महत्त्वाचा नाही आहे. म्हणजे साईज म्हणजे किती बाय कितीची फोटो आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पण एक ना त्याचं किती KBची आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे 500 KBच्या आपल्याला आतमध्ये पाहिजेत. ठीक आहे. 75 ते 500 KBच्या मधात पाहिजेत. तर बघा मी परत इमेज रिसाईजवर जातो आणि तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ मी सिलेक्ट करून दाखवतो. मी पॅन कार्ड करतो. ठीक आहे. बघा मी पॅन कार्ड करून दाखवतो तुम्हाला. बघा इथं यायचं परत. बघा 2.74 MBचा आहे हा पॅन कार्ड. आपल्याला किती पाहिजेत 75 ते 500च्या मधात पाहिजेत. तर बघा रिसाईज बटनावर क्लिक करायचं. रिसाईजवर बटनाची जी साईजचं नाही, आपल्याला किती पाहिजे 500, तर म्हणजे मी 300 करतो. ठीक आहे. 300 करतो. विथ हाईट याच्याशी काही घेणं देणं नाही याच्यामध्ये आयडेंटिटी प्रूफमध्ये. तर आपल्याला महत्त्वाचं आहे KBमध्ये साईज महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर बघा रिसाईज करतो मी. रिसाईज बघा प्रोसेसमध्ये चाललं आहे. बघा झालं 288 KB झाली आणि बघा आउटपुट पण आहे नाही तेवढंच आहे, आउटपुट सेम आणि फक्त साईज कमी झाली 288.26 KB. ठीक आहे. डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा डाउनलोड होतो. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आहे ना या इमेज रिसाईजर टूलचा वापर करून आहे ना इमेज रिसाईजर करू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही आधार कार्ड देत असाल तर एक नाही आधार कार्डचे दोन्ही पण बाजू पहिलेच तुम्ही अपलोड करा, म्हणजे मागचं पण पुढचा पण, नाही तर तुमचं एररमध्ये येऊ शकते. आणि सीधा पत्रिकेचं पण म्हणजे राशन कार्ड पण देताना आहे ना पुढचं पण बाजू अपलोड करायची आणि मागचं पण, हे लक्षात घ्या, नाही तर तुमची फाईल रिजेक्ट होणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण जाऊ आता नेक्स्ट स्टेपवर. ठीक आहे. असे प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं. पॅन कार्ड पण तसंच अपलोड करू शकता आणि इथं पॅन कार्ड देऊ शकता, नाहीतर आधार कार्ड पण देऊ शकता, प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे. ठीक आहे. वोटर ID पण देऊ शकता.
हे आधार कार्डची 4थ्या नंबरला आहे, पॅन कार्ड वगैरे. डबल लागणे ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही राशन कार्ड देऊ शकता, नाही तर वॉटर बिल, नाही तर इलेक्ट्रिसिटी बिल पण देऊ शकता. नंतर आय ॲक्सेप्टवर या बटनावर क्लिक करून आहे रजिस्टर बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे तुमचा अकाउंट क्रिएट होईल. ठीक आहे. आता माझं अकाउंट पहिलेच क्रिएट आहे, तर मी लॉग इन करतो. बघा मी लॉग इन करतो. इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं, कोणतं डिस्ट्रिक्ट आहे. आता लॉग इन आहे, मी पूर्ण माहिती भरलो. आता लॉग इन बटनावर क्लिक करतो. बघा लॉग इन मी झालेला आहो. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय काढायचं आहे, इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे. काय ना बघा इथं तुम्हाला टाईप करायचं सर्च बारमध्ये इन्कम सर्टिफिकेट. तर बघा इथं इन्कम सर्टिफिकेट आलं. आता इन्कम सर्टिफिकेटला मी क्लिक करतो. ठीक आहे. बघा इन्कम सर्टिफिकेटला क्लिक केल्यानंतर असं आता आपला डॅशबोर्ड येईल. ठीक आहे. मी एज अँड डोमेसिलला पहिलेच अप्लाय करून आहो, तर माझा ते प्रोसेसमध्ये चालू आहे. ठीक आहे. एज अँड डोमेसिल जर तुम्हाला काढायचं असेल, माझा ऑलरेडी व्हिडिओ बनलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. व्हिडिओच्या चॅनल होम पेजमध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. बघा इथं सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचं. सर्व्हिस लिस्टवर क्लिक केल्यानंतर बघा परत कोणकोणते डॉक्युमेंट, बघा किती सारे डॉक्युमेंट काढता येते आपल्याला. ठीक आहे. आपल्याला आता इन्कम सर्टिफिकेट काढायचं, तर इन्कम सर्टिफिकेटला क्लिक करायचं. इन्कम सर्टिफिकेटला क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला काय काय डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे, पॅन कार्ड वगैरे, प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये. ते आता करण्याची जरूरत नाही, आपण पहिलेच केले. जर तुम्ही सेकंड स्टेपनं जर रजिस्टर केले असेल तर तुम्ही प्रूफ ऑफ ॲड्रेस तुम्हाला द्यायची जरूरत नाही. प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी द्यायची जरूरत नाही आहे. बघा अदर डॉक्युमेंटमध्ये बघा मेडिकल फॅसिलिटीसाठी पाहिजे असेल तर मेडिकल फॅसिलिटीचा पण तुम्ही हे करू शकता. बघा एज प्रूफमध्ये तुम्हाला काय द्यायचं, बर्थ सर्टिफिकेट द्यायचं आहे, नाही तर बोनाफाईड सर्टिफिकेट द्यायचं आहे. ठीक आहे. एज प्रूफमध्ये नाहीतर आधार कार्ड दिलं तरी चालेल. ठीक आहे. नंतर मंडाटरी डॉक्युमेंट बघा सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे, आणि अदर डॉक्युमेंट पण तुम्ही देऊ शकता. अदर डॉक्युमेंटमध्ये म्हणजे 10वीचं मार्कशीट वगैरे असं देऊ शकता. ठीक आहे. मी आता कंटिन्यू करतो. बघा कंटिन्यू केल्यानंतर बघा पहिलेच आपल्याला इन्कम सर्टिफिकेट किती वर्षासाठी पाहिजेत. बघा इथं 3 वर्षासाठी मी 3 वर्षासाठी काढायला, तर मी 3 वर्षासाठी सिलेक्ट करतो. ठीक आहे. जर प्रोफाईल बनवताना बघा तुम्ही ज्यांचं नाव टाकलेलं होता ते ॲटोमॅटिक इथं डिस्प्ले होणार. फक्त तुम्हाला सॅल्युटेशन निवडायचं आहे. ठीक आहे. वडिलांचा टाकले असेल तर श्री निवडू शकता तुम्ही. नंतर बघा फुल नेम टाकायचं आहे. फुल नेम इन मराठी ॲटोमॅटिक येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे ॲटोमॅटिकच येणार, कारण तर इथं ॲटोमॅटिकच तुम्ही रजिस्टर करताना हे नाव वापरले होते. ठीक आहे. आता फादर सॅल्युटेशन म्हणजे तुमच्या फादरचं नाव. ठीक आहे. जर तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट केले असेल तर तुमच्या फादरचं नाव द्यायचं आहे. जर तुम्ही फादरचं नाव नावाने जर अकाउंट क्रिएट केले असेल तर तुमच्या फादरचं नाव द्यायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा ईमेल आय डी द्यायची आहे. ऑक्युपेशन काय करते ते ऑक्युपेशन तुम्हाला निवडायचं आहे. नंतर आधार नंबर द्यायचा आहे. आधार नंबर तेवढा मंडळी नाही आहे, तरी पण तुम्ही दिले तरी चालते. बघा आता मित्रांनो इथं आल्यानंतर आपल्याला आता ॲप्लिकंट ॲड्रेसची माहिती द्यायची आहे. तुम्ही इथं भरू शकता ॲड्रेस वगैरे. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट वगैरे. नंतर बघा ॲड्रेस भरल्यानंतर बघा फॅमिली एज्युकेशनल डिटेल द्यायचं आहे. बघा तुम्ही 18 वर्षाखालचे जे राहतात, म्हणजे मुलगा असू द्या काय पण, त्यांचं देऊ नाही शकत. तुमच्या पत्नीचा वगैरे म्हणजे 18 वर्ष प्लस असो त्यांचं तुम्ही हे देऊ शकता फॅमिली एज्युकेशन डिटेल्समध्ये. ठीक आहे. नंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन द्यायचं आहे आपल्याला, कोणासाठी म्हणजे स्वतः काढत असेल स्वतः निवडल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिक नाव वगैरे येईल. ठीक आहे. कशासाठी पाहिजेत इन्कम सर्टिफिकेट, शिक्षणासाठी. नंतर शिक्षणासाठी वगैरे ऑप्शन येईल. बघा शिक्षणासाठी आहे, वैद्यकीय, नाहीतर इतर, याच्यापैकी तुम्ही निवडू शकता. नंतर बघा हे झाल्यानंतर जर फॅमिली फार्म, जर तुम्हाला शेती असेल तर शेतीविषयी तर माहिती देऊ शकता. ठीक आहे. नेम कोणा 7-12 कोणाच्या नावावर आहे त्यांचं नाव, एरिया, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज एवढं ॲड करायचं. नंतर बघा तुमची इथं इन्कम तुम्हाला द्यायची आहे, म्हणजे कशाहून तुमची ती इन्कम येते. ठीक आहे. शेतीहून येते का, इतर व्यवसाय आहे का, दुग्ध व्यवसाय आहे का शेतीला पूरक व्यवसाय आहे. ठीक आहे. एवढा भरल्यानंतर बघा इथं अटॅचमेंटचा एक ऑप्शन येते. अटॅचमेंट बघा तुम्ही नंतर इन्कम प्रूफमध्ये काय देऊ इथं प्रतिज्ञापत्र, आयकर विवरणपत्र, तलाठी अहवाल. ठीक आहे. मी नगरसेवक यांचे प्रमाणपत्र देतो, तर मी नगरसेवक यांचे प्रमाणपत्र हे करतो. ठीक आहे. नंतर आय ॲक्सेप्टवर बटनावर क्लिक करायचं.
बघा आता समावेश केल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल. ठीक आहे, मी समावेश करतो आता. बघा आता मी समावेश केलो. ठीक आहे, बघा आता मी समावेश केलो. ठीक आहे, समावेश केल्यानंतर आता मला बघा ॲप्लिकेशन ID ही जनरेट झाली. बघा युअर ॲप्लिकेशन इज सेव्ड सक्सेसफुली, युअर ॲप्लिकेशन ID इज हे वाली ॲप्लिकेशन ID. ओके, ठीक आहे. आता आपली एक नाही, आता ही स्टेप राहिली. आता आपल्याला एक नाही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. मी बघा तुम्हाला पहिलेच म्हणलो, जर एक नाही आपण पहिले जर दुसऱ्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केले असाल तर आहे ना आपल्याला पासफोटो आणि आधार कार्ड वगैरे जे आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ द्यायची जरूरत नाही. ठीक आहे, तर एक ना बघा आपल्याला इथं काय द्यायचं, एक वैद्यकीय सुविधा म्हणजे जर एक आपल्याला मेडिकलसाठी पाहिजे असेल इन्कम सर्टिफिकेट तर आहे ना वैद्यकीय तेवाला सिलेक्ट करून तेवाला भरायचं आहे. ठीक आहे, नंतर बघा जन्माचा दाखला नाही तर एक नाही इथं जन्माचा दाखला, आधार कार्ड वगैरे देऊ शकता, नाही तर शाळेचा निर्गम वगैरे देऊ शकता. बघा उत्पन्नाचा पुरावामध्ये तुम्ही काय देता, आयकर विवरणपत्र देता का, सरकारी ऑफिसचा पडताळणी अहवाल देता का, वेतन मिळत असल्याचा फॉर्म देता का, निवृत्ती वेतन धारकांचे बँकेचे प्रमाणपत्र देता का सातबारा देता. ठीक आहे, याच्याहून हे करायचं. ठीक आहे, सिलेक्ट करायचं. मी एक नाही आणि ते सरपंचाचा अहवाल देतो. ठीक आहे, तेव्हाला तुम्हाला ते फाईल एक नाही आपल्या इथं पण भेटते म्हणजे जनसेवा केंद्रामध्ये. ठीक आहे, तिथून तुम्ही एक नाही उत्पन्नाची फाईल एक नाही 10 रुपयाची घेऊन घ्यायचं. नंतर एक नाही ते फाईलमध्ये एक नाही ते भरता येते आणि सरपंचाची सिग्नेचर वगैरे घ्यायचे त्याच्यावर. ठीक आहे, ते एक नाही अपलोड करायचं. ठीक आहे, मी इथं बघा याच्यापैकी आपल्याला द्यायचंच आहे वैद्यकीय. इथं तुम्ही एक नाही काही पण हे देऊ शकता, आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड. इथं काही होत नाही, वैद्यकीय तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे मला. जर वैद्यकीय कार्यासाठी पाहिजे असेल तुम्हाला तर वैद्यकीय तुम्ही प्रमाणपत्र डॉक्टरजवळ घेऊन देऊ शकता. ठीक आहे, याच्यामध्ये बघा मी जन्माचा दाखलामध्ये त्यांचं हे देतो, आधार कार्ड दिले तरी चालेल. ठीक आहे, सरकारी ऑफिसरचा मी पडताळणी अहवाल देतो आणि इतरमध्ये एक नाही त्यांचा एक नाही निर्गम देतो मी. आणि नंतर एक नाही स्वघोषणापत्रामध्ये एक नाही स्वघोषणापत्रामध्ये त्या फाईलमध्येच राहणार, ते तुम्ही आहे ना ते तुम्ही एक नाही देऊ शकता, ते म्हणजे भरून. ठीक आहे, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहे. ठीक आहे, आता मी डॉक्युमेंट सबमिट करतो माझे. बघा आता मित्रांनो मी सगळे डॉक्युमेंट आता अपलोड केलो. आता आपली शेवटची स्टेप राहिलेली आहे ते म्हणजे पेमेंट करायची. आता पेमेंट केल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना आपली प्रोसिजर पूर्ण होईल आणि आपलं ॲप्लिकेशन आहे ना म्हणजे सक्सेसफुली अप्लाय होईल. ठीक आहे, तर बघा किती पेमेंट करायची आपल्याला. सर्व्हिस नेम बघा इन्कम सर्टिफिकेट. ठीक आहे, तर बघा टोटल अमाऊंट आहे नाही 33.60 पैसे. ठीक आहे, एवढं पेमेंट करायचं आहे आपल्याला. बघा आता मी कन्फर्म या बटनावर क्लिक करतो आणि पुढची प्रोसिजर पूर्ण करतो. ठीक आहे, कन्फर्म केल्यानंतर बघा आता हे बघा तुम्हाला एक नाही नेट बँकिंगनं वगैरे क्रेडिट कार्डनं IMPS वगैरे इमिडिएट पेमेंट सर्व्हिसनं पण करता येते. ठीक आहे, मी नेट बँकिंगनं पेमेंट करतो. तर बघा प्रोसीड टू पेमेंट, मी बघा आता पेमेंट करून घेतो. बघा आता पेमेंट आपली सक्सेसफुली झालेली आहे. ठीक आहे, आता बघा आणि आपलं ॲप्लिकेशन पण सक्सेसफुली अप्लाय झालेलं आहे. ठीक आहे, तर एक नाही अशा प्रकारे तुम्ही एक नाही इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, बघा मी डॅशबोर्डमध्ये आता दाखवतो मी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटसाठी. बघा इन्कम सर्टिफिकेट डन, पेमेंट पण डन. ठीक आहे, रिसिप्ट वगैरे डाउनलोड करता येते. अशा प्रकारे तुम्ही एक नाही इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता आणि घर बसल्या इन्कम सर्टिफिकेट मिळू शकता. आता बघा 3-4 दिवस लागेल आणि इन्कम सर्टिफिकेट नाही इथून आपल्याला डाउनलोड करता येते. बघा इथं रिजेक्शन जर झालं असेल रिजेक्शनचं कारण वगैरे येते आणि एक नाही सर्टिफिकेट इथून आपल्याला डाउनलोड करता येते. ठीक आहे, तर बघा पेंडिंग दाखवायला इथं सर्टिफिकेट नाही डाउनलोड झालं, डाउनलोड करू शकता तुम्ही. अशा प्रकारे नाही इन्कम सर्टिफिकेटसाठी तुम्ही घर बसल्या अप्लाय करू शकता आणि 3-4 दिवसात एक नाही डाउनलोड पण करू शकता. जर तुम्हाला मी आशा करतो की तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक नाही व्हिडिओला लाईक करा आणि एक नाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.